माऊली चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 411 ते 417 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगितलंच की साम्य स्थितीपेक्षा जगात दुसरी कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाहीच. आपल्याला जर काही प्राप्त करून घ्यायचंच असेल, काही ध्येय जर ठरवायचंच असेल, तर अंतःकरणाची साम्य स्थिती हेच ते ध्येय. समता आणि साम्य स्थिती ह्यात जरासा फरक आहे. ही जी साम्य स्थिती आहे ही संपूर्णपणे आत्मानुभवावर आधारित आहे. सर्वत्र सर्वदूर सजीव निर्जीव सगळ्या चर अचर सृष्टीमध्ये एक आत्मतत्वच भरलेलं आहे. आपल्या सकट सगळ्यांमध्ये एक आत्मतत्वच आहे. त्या आत्मतत्वाचाच सर्वांना आधार आहे. ही ती साम्य स्थिती. या स्थितीबद्दल सांगितल्यावर अर्जुनाला प्रश्न पडला. अर्जुनाला भगवंतांनी ह्या स्थितीचं वर्णन जे केलंय, त्याची आवश्यकता जे सांगितली आहे, त्याचं श्रेष्ठत्व जे प्रतिपादन केलंय, ते ऐकल्यावर अर्जुनालाही साम्य स्थिती किती महत्वाची हे लक्षात आलं. पण त्याचबरोबर त्याला मनाचा स्वभाव माहिती आहे ते ओळखून त्यांनी अगदी मार्मिक प्रश्न भगवंतांना विचारला. अर्जुन म्हणतो, तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. अर्जुन म्हणतो, हे देवा, आमचं चांगलं व्हावं म्हणून अत्यंत कणवाळूपणे तुम्ही आमच्या हिताच्याच गोष्टी सांगता, परंतु हा मनाचा स्वभाव जर पाहिला तर त्याच्या पुढे आमचा टिकाव लागणार नाही, आम्ही पुरे पडणार नाही. हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सांपडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. आपल्या सर्वांचाच हा अनुभव, हा अनुभवच जणू काही अर्जुन भगवंतांना सांगतोय. तो म्हणतो, हे मन कसं आहे, केवढं आहे, म्हणून जर त्याचा शोध घ्यायला गेलो तर भगवंता हे मन काही हातात सापडत नाही. परंतु इतर वेळी पाहिलं तर ह्या मनाला फिरण्यासाठी, चक्कर मारून येण्यासाठी त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. असा हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, का राहे म्हणितलिया राहेल महावातू. ज्ञानोबारायांनी मनाच्या ह्या स्वाभाविक वृत्तीचं वर्णन अत्यंत मार्मिक उदाहरण देऊन केलेलं आहे. ते म्हणतात, असं कसं घडेल, असं कसं घडेल जर का मर्कट म्हणजे अत्यंत चंचल असलेलं हे मन जणू त्या मर्कटासारखंच ते स्थिर होईल, त्याला समाधी लागेल. हे कसं शक्य आहे? असं तरी होणं शक्य आहे का की सोसाट्याचा वारा सुटलाय, महावातू, सोसाट्याचा वारा सुटलाय, आणि त्या वाऱ्याला जर म्हटलं जरा स्वस्थ राहा तर तो स्वस्थ राहील का? हे ज्याप्रमाणे अशक्य आहे
त्याचप्रमाणे मन स्थिर राहणं अशक्य आहे, हेच अर्जुनाला भगवंताला सांगायचं आहे. आणि ह्या मनाची ताकद किती प्रचंड आहे. सकारात्मक ताकद, नकारात्मक ताकद. मनाने फजिती करून ठेवायचं जर ठरवलं तर मन आपली फजितीही करू शकतं. ध्येयापर्यंत आपल्याला नेऊन अडथळ्यांवर मात करायला लावून आपल्याला ते यशस्वीही करू शकतं. हे मन कसं? जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्येंसी हात फळी मिळवुनी जाय. अहो, या मनाचा अनुभव कसा आहे तर जी बुद्धी निश्चय करते त्या बुद्धीला सुद्धा हे मन सळो की पळो करून सोडतं. या बुद्धीला छळतं, बुद्धी निश्चय करत राहते आणि मन बुद्धीला छळत राहतं. म्हणजेच बुद्धीला जो निश्चय केलाय त्या ठिकाणी स्थिर राहणं या मनामुळे अवघड जातं. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवुनी जाय. आणि खरोखरच असा निश्चय करावा की आता मी धीराने सर्व गोष्टींना सामोरं जाईन, धैर्य धरीन. तर हे मन धैर्याला सुद्धा हातोहात फसवतं, आपलंसं करून घेतं आणि स्वतःच ऐकायला लावतं. हे मन जे विवेकाते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा. खरोखरच हा मनाचा अनुभव आपल्या सर्वांनाही येतो. अहो, जरा काय यथायोग्य काय, चांगलं वाईट काय विचार करून निर्णय घ्यावा, चिंतन मनन करावं, असा कुठेतरी प्रयत्न करावा. तर हे मन विवेकाच्या मनात सुद्धा भ्रम उत्पन्न करतं. विवेकाच्या मनात भ्रम उत्पन्न करतं. आणि एवढंच नाही तर समाधानाने, संतोषाने जरा स्थिर बसावं तर त्या संतोषाला सुद्धा इच्छा निर्माण करतं. आणि संतोष हा खरा संतोषाने, आनंदाने, समाधानाने स्वस्थ बसलाय, पण इच्छा झाल्याबरोबर संतोष सुद्धा आपला स्वभाव विसरून जातो. आणि अशा वेळी स्वस्थ बसायच्या वेळी हे मन आपल्याला 10 दिशेला हिंडवतं. जे निरोधले घे उवावो, जया संयमुची होय सावावो, ते मन आपुला स्वभावो सांडील काही. हा प्रश्न इथे उपस्थित केलाय अर्जुनाने. तो म्हणतो की ह्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा, तेवढं ते जास्तच उफाळून येतं, एकदम उसळतो. जे निरोधले घे उवावो, जया संयमुची होय सावावो. त्याला संयमित, नियमात बसावं असा प्रयत्न करावा, तर तो प्रयत्नच अजून जणू काही त्या मनालाच सहाय्यभूत होतो आणि ते मन अजून उड्या मारतं आणि त्याच्यावर संयम ठेवणं अवघड जातं. एकंदरीत काय तर मन आपला स्वभाव सांडून कधी स्थिर होईल का? हाच तो प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. आणि हा प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारतोय. म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हांसी साम्य येईल. हे विशेषेही न घडेल याची लागे. भगवंता, साम्य स्थितीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, परंतु मन एकदाच का निश्चल होईल, स्थिर होईल आणि मग त्यामुळे आमच्या मनाला, बुद्धीला साम्य स्थितीचा अनुभव येईल, पण हे असं विशेष घडून येईल असं काही वाटत नाही. ते या मनाच्या स्वभावामुळेच
आम्हाला ते वाटत नाही. ही शंका अर्जुनाने प्रगट केलेली आहे. त्याच्यावरचं मार्गदर्शन आपण बघूच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.